बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर महाकाल 11, कारण की ह्या अगोदर सेंट्रल पार्कने 30 रन डिफेंड केले होते, त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स आहे की आपण पहिली बॅटिंग करू, आपण 40-45 जरी मारला तरी आपण डिफेंड करू शकतो. बी पॉझिटिव्ह आणि तुमची कॉन्फिडन्स लेवल जास्त पाहिजे. कुठलाही स्पोर्ट्स तुम्ही खेळता तुमची कॉन्फिडन्स लेवल चांगली पाहिजे. हा, काल महाकाल टीमने पण जबरदस्त परफॉर्मन्स केलाय. स्ट्राईक एंडला असलं म्हणते सोबतीला विवेक, बॉलिंगसाठी सैफ. हा, ज्या आपल्या लेफ्ट साईडला ज्या टू व्हीलर्स आहेत त्या बाईक्स एवढं पार्क केल्यात त्यांनी लगेच तिकडून साईडला काढा. हाँ, जो सोडा वाला का हमारा स्टॉल है वहाँ से बाइक सब जन साइड में हटाओ जाओ प्लीज़. थोड़ा एक 4 व्हीलर आने वाली है. ओके, वहाँ से थोड़ा साइड में निकालो. जो एक्टिवा है बघा मित्रांनो, जिकडे बाईक कुणी पार्क केल्या तिकडून लगेच साईडला काढा, कारण की आपले प्रमुख पाहुणे तर तिकडे येणार आहेत थोड्याच वेळात या कार्यक्रमासाठी. आज सर्व आमचे प्रीतीजी पवार यांचा देखील या क्रीडा स्पर्धेला तेवढाच मोलाचा वाटा राहिला गेलाय. समाजसेवक, त्याचबरोबर मनोजी पाटील विरोधी पक्ष नेते, त्यानंतर सौ नमिता प्रीतेश पवार नगरसेविका, श्री जितेंद्र पाटील स्थायी समिती सदस्य व नगरसेवक, सौ रसिकाताई ढगे नगरसेविका वसई विरार महानगरपालिकेच्या, आणि या परिसराचे दमदार आमदार राजनजी नाईक साहेबांचा देखील या क्रीडा स्पर्धेला तेवढाच मोलाचा वाटा राहिला गेला. महाराष्ट्र विधानसभा सदस्य, 1 रनने खातं ओपन केलं गेलंय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन सैफ, पहिली ओव्हर आपल्या टीमसाठी सैफ टाकतायत. एक रनने खातं ओपन केलं गेलं. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सैफ, स्ट्राईक एंडला बॅटर आहे विवेक. क्रुशल मॅच आहे, जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. आजचा शेवटचा व अंतिम दिवस, भव्य दिव्य असं आयोजन. एका साईडला महाकाल 11 त्यांच्या विरुद्ध सेंट्रल पार्क अशी मॅच चालू आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सैफ, या बॉलवर समोर फ्लिक केलं गेलं, गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होते, थोडा बॉल आता तो निसटला. याचंच नाव प्रेशर आहे. क्रिकेट खेळणं सोपं नाहीये, अंडर प्रेशर तुम्हाला खेळावं लागतं. आता स्ट्राईक एंडला असलम आहे, 3 रन झाले धावफलकावरती. आज सर्व क्रिकेट सर्वांनी एन्जॉय केलं. बॉलिंगसाठी सेफ, स्ट्राईक एंडला बॅटर असलम. या बॉलर शेप आउट झाले, जबरदस्त ड्राईव्ह केलं गेलं, नॉन स्ट्राईक एंडला फेकी केली गेली आहे आणि 1 रन मात्र तिकडे मिळतीये. 4 ओव्हरची मॅच आहे, थोडं फास्ट क्रिकेट आहे. अंडरआर्म क्रिकेट मुंबईकरांचा एक लाडका खेळ आहे. कमी जागेमध्ये जास्त आनंद देणारा खेळ म्हणजे अंडरआर्म क्रिकेट आहे. कुठे सर्कल बाउंड्री, कुठे 1 to 4, कुठे टर्फ क्रिकेट, वेगळ्या स्तरावर जाऊन पोहोचलं गेलं. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सेफ, स्ट्राईक एंडला बॅटर आहे विवेक. या बॉलवर लेग स्टिकच्या इकडे व्हाईट बॉल आहे. सेंट्रल पार्कने टॉस जिंकला आणि पहिलं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात केली गेली आहे. स्ट्राईक एंडला विवेक, त्या सोबतीला असलम. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा रन्सवरती कंट्रोल करणं गरजेचं असणार आहे. खूप महत्वाची मॅच आहे, क्रुशल मॅच आहे. सर्वांचं लक्ष या मॅचवर देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि रन झाले आतापर्यंत 6. या बॉल देखील ड्राईव्ह केला गेला, गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल, जबरदस्त फिल्डिंग. विकीने जबरदस्त एफर्ट्स दिले.
वेल फिल्डिंग विकी. 8 रन झाले धावफलकावरती. 1 टू गो. शेवटचा बॉल आहे पहिल्या ओव्हरचा. 8 रन झाले धावफलकावरती. विवेक आणि असलमने एक चांगली स्टार्ट केली आहे. सेफली थोडे एक्स्ट्रा रन्स टाकले. एक चांगली फिल्डिंग पण पाहिली गेली विकीची. बॉलिंगसाठी सेफ. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेले. बॉल निघून जाईल आपण पाहिलं तर. 4 रनसाठी शॉट ऑफ द मॅच. इट्स अ बाउंड्री. थँक्यू. जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे. मॅच बघता बघता आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये रन झालीत 12. शेवटच्या बॉलवर बाउंड्री आली आहे आणि पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला गेला. बॉलिंगसाठी गट्टी येत आहेत. पॉवर प्लेची खूप महत्वाची ओव्हर असणारे असलम आणि विवेक. 12 रन झाले धावफलकावर. गट्टी. बॉलिंगसाठी गट्टी आहेत. लहानपणी आपण अट्टी बट्टी आणि कट्टी. बॉलिंगसाठी आहे आता गट्टी. हा लहानपणाची आठवण झाली गट्टीवरून. 12 रन झाले धावफलकावरती. पहिली ओव्हर समाप्त झाली आहे. थोडं स्पीडअप करा आपली फिल्डिंग टीम. थोडं विनंती करेल महाकाल 11. महाकाल 11 त्यांच्या विरुद्ध सेंट्रल पार्कची एक जबरदस्त मॅच आहे. थोड्याच वेळात आपल्या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय अध्यक्ष महाकाल सेनाची अनुरागजी पांडे आपल्यासोबत इकडे दाखल होणार आहेत. त्यानंतर राहुलजी दुबे, रवी पुरोहित, ग्लोबल सिटी विरार नगरसेवक, त्याचबरोबर कुणालजी मात्रे, गुरजीत अरोरा आणि जमवंत विश्वकर्मा असे सर्व आपले प्रमुख अतिथी मात्र इकडे दाखल होणार आहेत. तेरा रन झाले धावफलकावर. मॅच आपण पाहिलं तर थोडीफार इकडे शांत होताना पाहिली गेली. आजचा हा दिवस आणि सर्वांचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आहे की नगरसेवक चॅम्पियन कोण होईल. नगरसेवक चषकाचं भव्य दिव्य असं आयोजन. बॉलिंगसाठी गट्टी. पहिला बॉल ड्राईव्ह केला गेला. बॉल निघून जाईल आपण पाहिलं गॅप मध्ये. येतोय चौकार. जबरदस्त टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर असलम. सेंट्रल पार्कने एक चांगलं टार्गेट उभं केलं गेलं आहे. माइंड सेट होता की आपण पहिलं टॉस जिंकून बॅटिंग करूयात. कुठल्याही स्पोर्ट्समध्ये तुम्ही माइंड सेट करून खेळणं गरजेचं आहे. एक चांगल्या लेवलला जर कुठलाही स्पोर्ट्स तुम्हाला खेळायचा आहे, शक्तीपेक्षा युतीचा वापर करून खेळणं खूप महत्त्वाचं असतं आणि तेच मात्र इकडे प्रूफ केलं. वेल बॅटिंग असलम आणि विवेक चांगली स्टार्ट केली आहे. या बॉल देखील रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा थांबून ठेवलं गेलं. गट्टीने पुन्हा एकदा कमबॅक केलं. गुड बॉलिंग. बाउंड्री आल्यानंतर थोडं व्हेरिएशन केलं. 17 रन्स वरती मात्र स्कोर थोडा थांबलाय. यानंतर पलक फर्निशिंग आणि साईराज 11ची लास्ट मॅच आपण टॉप 6 मधली पाहणार आहोत. त्यानंतर सेमीफायनल, त्यानंतर फायनल असं आपलं शेड्यूल आहे. या बॉलवर ड्राईव्ह केला गेलाय. मात्र जबरदस्त फिल्डिंग. मनीष तिकडे होते. 18 रन्स आले धावफलकावरती आणि स्कोर थोडाफार मात्र मॅच मध्ये कमबॅक केला गेलाय. पॉवर प्लेची ओव्हर थोडी शांत आली. पहिल्या बॉलवर वाईड आलं, त्यानंतर डॉट, त्यानंतर बाउंड्री, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल.
रन झाले आतापर्यंत 18. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला, बॉलला वळवलं गेलं गट्टीने. गुड बॉलिंग गट्टी. जबरदस्त पिचिंग करत असताना पहिले इकॉनॉमी बॉलिंग करत असताना एक बाउंड्री आली, बट खूप चांगलं कमबॅक केलं. 18 रन्स वरती स्कोर थांबलाय. पॉवर प्लेची वर एक शांत आली आहे. वन टू गो. या बॉलवर फाईन लेगला खेळले गेले. बॉल मात्र तिकडे निघून जाईल 4 रनसाठी. शेवटच्या बॉलवर देखील येतो चौकार. रन झालेत 22 रन्स. वेल बॅटिंग असलम आणि विवेक. प्रॉपर टायमिंग केलं गेलं फाईन लेगला. टायमिंग चांगलं केलं गेलं. 22 रन झाले धाव फलकावर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये एक चांगली बॅटिंग केली गेली आहे. सेंटर पार्क वेल प्लेड. या बॉल देखील मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केला गेला. मॅच थोडीफार आपण पाहिलं तर शांत होताना पाहिली गेली आहे. 22 रन झाले धाव फलकावरती. आजचा शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. नगरसेवक चषक महाकाल सेना आयोजित. ओम सिंग आणि संपूर्ण त्यांची टीम आज या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून. या बॉलला देखील हलकासा बॉलला स्पिन केला गेला, बट वाईट बॉल आहे. बॉलिंगसाठी मयूर पाटील आहेत. एक्झिबिशन मॅच मध्ये मेडनवर टाकली होती मयूर पाटीलने. हॅलो. थोड्याच वेळात आपल्या विभागाच्या नगरसेविका सौ नमिता प्रितेश पवार यांचं इथे आगमन होणार आहे. आपल्या विभागाच्या कार्यतत्पर नगरसेविका सौ नमिता प्रितेश पवार यांचं इथे आगमन होत आहे. ट्वेंटी 24. हा भाई मयूर थोडा इकडे तिकडे झाला, लगे डिजिटल आहे. थोडा लेट आला 4. मयूरचा आवाज तिकडून आला. हा होत आहे. आणि आपल्या समोर आपण पाहिलं तर वसई विरार महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या गेल्या. नमिता प्रितेश पवार ताई, आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि बघा, महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप चांगलं कार्य करतायत. आज नगरसेविका म्हणून देखील निवडून आल्या, मोठ्या गोष्ट आहे. आणि आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या गेल्या. ताई, आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आज महिला भगिनी देखील प्रत्येक फील्डमध्ये खूप चांगलं कार्य करतात. आणि आज आपल्या समवेत वसई विरार महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका नमिता प्रितेश पवार मॅडम यांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. भारतीय जनता पार्टीसाठी कार्य करतात आणि आज इकडे त्यांच्या महिला भगिनी देखील उपस्थित आहेत. थँक्यू सो मच नमिताताई, आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेले. बॉल मात्र तिकडे निघून जाईल का? आणि मैदानाच्या बाहेर जावं लागतं बॅटरला. बॅटर आउट. थँक्यू. आपल्या व्यासपीठावर देखील आज ह्या वसई विरार महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका नमिता प्रितेश पवार इकडे उपस्थित आहेत. आणि वेळात वेळ काढून आज त्याही देखील क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिल्या गेल्या. नगरसेवक चषक आपण पाहत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रातील ही एक देखील अशी महानगरपालिका, त्या देखील महानगरपालिकावर सर्वांचं लक्ष होतं. वसई विरार महानगरपालिका. मुंबईत वाढती गर्दी, आता मात्र वसई विरारकडे देखील सर्व आमचे
लोक स्थलांतर होत आहेत आणि वसई विरारमध्ये पण पर स्क्वेअर फूट रेट आता वाढत चालला आहे, डेव्हलपमेंट होत चालली आहे. आज सर्व नगरसेवक चषकामध्ये आपण हा दिवस आजमावतोय. शेवटचा दिवस आहे. राजनजी नाईक साहेब या परिसराचे दमदार आमदार, महाराष्ट्र विधानसभा सदस्य, भारतीय जनता पार्टी, त्यांचा देखील या क्रीडा स्पर्धेला तेवढाच मोलाचा वाटा राहिला गेलाय. नवीन बॅटर आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला मयूर आहेत, मयूर काळे. शेवटचे 6 बॉल खूप महत्वाचे आहेत. कशा प्रकारे मात्र ग्राफ वरती जाईल, बॅटिंग करावी लागेल. आजचा हा महत्वाचा दिवस आहे आणि आपल्या समवेत आपण पाहिलं तर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आहेत. आज महाकाल सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुरागजी पांडे आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होता. आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात. आपण पाहिलं तर वेळात वेळ काढून राष्ट्रीय अध्यक्ष महाकाल सेना अनुरागजी पांडे, राहुलजी डुबे, कुणालजी म्हात्रे, गुरजीत अरोरा, चमनवत विश्वकर्मा आज या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून मात्र इकडे दाखल झाले गेले आहेत. महाकाल सेना आयोजित या क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन आणि या कार्यक्रमासाठी आपल्या समवेत दाखल होत आहेत अनुरागजी पांडे सर, राष्ट्रीय अध्यक्ष महाकाल सेना, राहुलजी डुबे, कुणालजी म्हात्रे, त्यानंतर गुरजीत अरोरा आणि चमनवत विश्वकर्मा. आज सर्व मान्यवरांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत होतं आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर तिकडे चौकाराने स्वागत केलं मान्यवरांचं. या कार्यक्रमासाठी आपण पाहिलं तर वेळात वेळ काढून इकडे दाखल झाले गेले अनुरागजी पांडे, राष्ट्रीय अध्यक्ष महाकाल सेना, राहुलजी डुबे, कुणालजी म्हात्रे, गुरजीत अरोरा, चमनवत विश्वकर्मा. आज महाकाल सेना आयोजित एक भव्य दिव्य असं क्रिकेट नालासोपारातील सर्व स्थानिक खेळाडूंसाठी आपण पाहिलं गेलं आणि या कार्यक्रमासाठी आपण पाहिलं तर आवर्जून उपस्थित राहिले गेले आहे राष्ट्रीय अध्यक्ष महाकाल सेनाचे अनुरागजी पांडे सर, राहुलजी डुबे, कुणालजी म्हात्रे, गुरजीत अरोरा आणि चमनवत विश्वकर्मा. थैंक यू सो मच, वॉच वेलकम सर, सभी का स्वागत है, तहे दिल से शुक्रिया आज इस टूर्नामेंट के लिए आप जुड़े रहे. आणि आपल्या समोर दाखल होत आहेत आपण पाहिलं तर राष्ट्रीय अध्यक्ष महाकाल सेनाचे अनुरागजी पांडे सर, राहुलजी डुबे, कुणालजी म्हात्रे आणि गुरजीत अरोरा, चमनवत विश्वकर्मा. मोस्ट वेलकम सर जी, आपका स्वागत है. जय श्री राम. आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. आज सर्व मान्यवर वेळात वेळ काढून इकडे दाखल झाले गेलेत आणि एक भव्य दिव्य असं आयोजन नगरसेवक चषक आपण पाहत आहोत. नालासोपारा ईस्ट आणि वेस्टच्या सर्व स्थानिक खेळाडूंसाठी एक भव्य दिव्य असं प्लॅटफॉर्म पाहिलं गेलं आणि बघता बघता ही शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा आहे. आजचा एक महत्त्वाचा दिवस. आज संपूर्ण राष्ट्रीय अध्यक्ष आपले समृद्ध मानले महाकाल सेनाचे सर्व पदाधिकारी पण उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष अनुरागजी पांडे सर इकडे स्वतः उपस्थित राहिले गेलेत. त्यानंतर राहुलजी डुबे, कुणालजी म्हात्रे, गुरजीत अरोरा, चमनवत विश्वकर्मा आणि या बॉलवर बॅटर आउट. एक जबरदस्त आयोजन पाहिलं गेलं आणि आपण आज आपलं हे मुख्य व्यासपीठ आपण पाहू शकतो. आज सर्व मान्यवर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष महाकाल सेना अनुरागजी पांडे, राहुलजी डुबे, कुणालजी म्हात्रे, गुरजीत अरोरा, चमनवत विश्वकर्मा, सभी का स्वागत है, तहे दिल से शुक्रिया. आज नगर सेवक चषक में आप आए और आज हमारी सभी महिला वर्ग भी इस यहाँ पर जुड़ चुके हैं. थैंक यू सो मच मैडम, सभी का तहे दिल से शुक्रिया. आज का एक इम्पॉर्टेंट दिन है
और लास्ट बॉल पे एक जबरदस्त सिंगल की है। 36 रन हो चुके हैं और यहाँ पर 36 हो चुके हैं। 37 का टारगेट है मैच जीतने के लिए। हमारे साथ अरुण जी पांडे जी यहाँ पर जुड़ चुके हैं, राष्ट्रीय अध्यक्ष महाकाल सेना के, और राहुल जी डुबे, कुणाल जी मात्रे, सभी हमारे महाकाल सेना के प्रतिनिधि यहाँ पर आ चुके हैं। सभी का स्वागत है नगर सेवक चषक में। आज का एक इंपॉर्टेंट दिन इस टूर्नामेंट का, फाइनल डे है, संडे फन डे। सर्व मान्यवरांचा देखील अगदी मनापासून आभारी आहे आणि वेळात वेळ काढून आज इकडे दाखल झालेत। आमच्या सर्व महिला भगिनी पण इकडे उपस्थित आहेत। भारतीय जनता पार्टीच्या आपण पाहिलं तर नगरसेविका देखील नमिता प्रितेश पवार इकडे उपस्थित आहेत। आजचा हा शेवटचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा। नगरसेवक चषकामध्ये सर्व मुख्य व्यासपीठ आपण पाहू शकतो। वेळात वेळ काढून हे सर्व मान्यवर वर्ग आज इकडे उपस्थित राहिले गेले आहेत। हा, आपण एक विशेष नमिताताईंना विनंती करेल की आपण अनुराग पांडे यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे। आज राष्ट्रीय अध्यक्ष आहेत महाकाल सेनाचे आणि थँक्यू सो मच अनुरागजी पांडे सर, आपण देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात। एक विशेष सन्मान आपण इकडे करत आहोत। आज वेळात वेळ काढून इकडे दाखल झालेत आणि मी विनंती करेल वसई विरार महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका नमिताताईंना विनंती करेल की आपण अनुरागजी पांडे यांचा एक विशेष सन्मान केला जाईल। थँक्यू सो मच पांडे सर, आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात आणि आपलं देखील अगदी मनापासून आभारी आहे। राष्ट्रीय अध्यक्ष अनुरागजी पांडे महाकाल सेनाचे आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपण या कार्यक्रमामध्ये हा, आणि त्याने अजून एक विशेष सन्मान की गुरजीत अरोरा सरांचा देखील एक विशेष सन्मान आपण या कार्यक्रमामध्ये केला जाईल। हा, अजून एक विशेष सन्मान आपण करत आहोत। गुरजीत अरोरा सर का एक यहाँ पर सम्मान किया जाएगा। अनिताताईंना विनंती करेल की गुरजीत अरोरा सरांचा पण एक विशेष सन्मान। हाँ गुरजीत सर, दो शब्द इस टूर्नामेंट के बारे में। आज क्रिकेट देखो खेलना जरूरी है, बट आज सभी बच्चे के लिए दो शब्द। सबसे पहले मैं महाकाल सेना का और ये नगर सेवक चषक जो आप लोगों ने आयोजित किया उसके लिए बहुत बहुत आभारी हूँ। और निमिता मैडम और मनोज जी, जितेंद्र पाटिल जी और रसिका जी, आप अभी नवनिर्वाचित हमारे नगर सेवक हैं। आप सबका बहुत बहुत आभार। आप लोगों ने हमें यहाँ पे बुला के हमारा सम्मान दिया, हमको इज़्ज़त दी, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। और सभी खिलाड़ियों को मैं आज ऑल द बेस्ट बोलना चाहता हूँ। धन्यवाद, थैंक यू। थैंक यू सो मच। हाँ, अनुराग जी पांडे सर को मैं गुजारिश करना चाहता हूँ कि नमिता मैडम का एक विशेष सम्मान जो आज वसई विरार के नगर सेविका करके काम कर रही है।
थँक्यू सो मच ताई, आणि आपण देखील असंच काम करत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप चांगलं कार्य करतात आणि नमिता ताईंचा एक विशेष सन्मान केला जातो आहे, नमिता प्रितेश पवार. आणि आज महिलांसाठी पण क्रिकेट चांगल्या लेवलला गेला. नमिता ताई, आपण दोन शब्द बोलला तर बरं होईल. ओके. हां, त्यानंतर कुणालजी म्हात्रे यांचा एक विशेष सन्मान. मी मामांना विनंती करेल की कुणालजी म्हात्रे यांचा एक विशेष सन्मान आपण करायचा आहे. हां, कुणालजी म्हात्रे यांचा एक विशेष सन्मान आपण करत आहोत. आमचे मामा यांना विनंती करेल की कुणालजी म्हात्रे यांचा एक विशेष सन्मान. थँक्यू सो मच कुणालजी, आपलं देखील अगदी मनापासून आभारी आहे. थँक्यू सो मच. अमित भाई को मैं गुजारिश करना था कि राहुल दुबे सर का भी एक विशेष सम्मान इस टूर्नामेंट में किया जाएगा. थैंक यू सो मच राहुल जी दुबे सर, आप भी इस टूर्नामेंट के लिए आए. नगर सेवक चषक आज का ये लास्ट डे है, 3 दिन इस टूर्नामेंट में. राहुल जी दुबे सर का भी एक विशेष सम्मान इस कार्यक्रम में. थैंक यू सो मच दुबे जी. उसके बाद जामवंत विश्वकर्मा सर का भी एक विशेष सम्मान किया जाएगा. सकपाल साहेबांना विनंती करेल की आपण त्यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. जामवंत विश्वकर्मा, थँक्यू सो मच. नैतिक तिवारी सर का भी एक विशेष सम्मान यहाँ पर किया जाएगा. आलोक जी के हाथ से नैतिक जी तिवारी विशेष सम्मान. चलते मैच की तरफ, एक जबरदस्त मैच यहां पर. जबरदस्त मैच यहां पर. पहले ही ओवर में मैच थोड़ा शांत होता हुआ महाकाल 11 वर्सेस सेंट्रल पार्क का ये जबरदस्त मुकाबला. हर गली गली में क्रिकेट है. सोनी अरोरा यांचा देखील एक विशेष सन्मान. मी नमिता ताईंना विनंती करेल की सोनी अरोरा यांचा एक विशेष सन्मान आपण करायचा आहे. सोनी अरोरा यांचा देखील एक विशेष सन्मान मी नमिता ताई यांच्या हातातून इकडे केला जातो आहे. पॉवर प्लेची वर गट्टीने जबरदस्त बॅटिंग केली. या बॉल देखील फाईन लेगला, मात्र बॉल निघून जाईल 4 रनसाठी. वेल बॅटिंग गट्टी मार रहा है और हमारे मामा भी खुश हो रहे. 14 रन हो चुके. 18 गेंदों में 23 रन की जरूरत है. 18 में 23. 18 गेंदों में 23 रन की जरूरत है मैच जीतने के लिए. बैटिंग करते हुए टीम महाकाल उनके साथ फाइट कर रही है. सेंट्रल पार्क आज फाइनल डे है. फर्स्ट प्राइज है 1 लाख रुपीज एंड ट्रॉफी है. बाइक है, साइकिल है, क्या नहीं है, सब कुछ है भाई. जबरदस्त मैच यहां पर. इस मैच का फाइटिंग मुकाबला है. 18 गेंदों में 23 रन की जरूरत है. बैटिंग करते हुए टीम महाकाल 11 और फाइट कर रही है सेंट्रल पार्क. अठारह गेंदों में 23 रन की जरूरत है. बॉलिंग के लिए आ चुके मयूर काले. बॉलिंग के लिए आ चुके. 18 गेंदों में 23 रन की जरूरत है. हाई वोल्टेज मैच इस मैच का और पूरे टूर्नामेंट का एक इंपॉर्टेंट मैच है. क्वार्टर फाइनल का मुकाबला जो टीम जीतेगी वो टॉप 3 में जाने वाली है. पहले गेंद पे यहां पर फाइन लेग में खेलने की कोशिश की. 1 रन के साथ स्कोर कर यहां पर 15 रन पे जा चुके. 17 गेंदों में 22 रन की जरूरत है. अभी 17 में 22. जबरदस्त मुकाबला यहां पर.
पहला ही ओवर पावर प्ले लिया था गड्डी ने और जबरदस्त बैटिंग की पहली ओवर में। अभी 17 गेंदों में 22 रन की जरूरत है। 17 में 22। जबरदस्त बैटिंग कर रहे हैं गड्डी और उनके साथ है प्रज्वल। इस बार सामने खेल दिया और वहां पर डॉट बॉल। जबरदस्त मैच यहां पर होता हुआ इस मैच का। 16 गेंदों में 22 रन की जरूरत है बॉलिंग के लिए मयूर काले। इस बार अंदर आई गेंद और यहां पर बोल्ड आउट। मयूर काले का सेलिब्रेशन। ओ यूटी बैटर आउट। जबरदस्त मैच यहां पर होता हुआ। 15 गेंदों में 22 रन की जरूरत है अभी मैच जीतने के लिए। विकेट जा चुका है। मयूर काले ने अच्छा कमबैक किया, विकेट लिया टाइमिंग पे। टाइम का खेल है, अपना टाइम आएगा। बैट लेके आया है, बॉल लेके आया है, रन लेके जाएगा। सबका टाइम आता है। 15 गेंदों में 22 रन की जरूरत है। जबरदस्त मैच इस टूर्नामेंट का। हाँ, मैं अमित झा सर को गुजारिश करना चाहता हूं कि ओमकेत स्कोर हो चुका अभी तक 15 रन यहां पर हो चुके हैं। एक सम्मान किया जाएगा यहां पर ओमकेश भगल सर का, एक विशेष सम्मान में अमित झा को मैं गुजारिश करना चाहता हूं कि ओमकेश भगल सर का एक विशेष सम्मान यहां पर किया जाएगा। थैंक यू सो मच ओमकेश जी भगल सर, आप भी यहां पर जुड़े रहे, तो दिल से शुक्रिया। क्रिकेट एंजॉय करना जरूरी है और क्रिकेट देखना भी जरूरी है। ओमकेश भगल सर का एक विशेष सम्मान इस टूर्नामेंट में। उसके बाद प्रवर्ति सिंह मैडम का भी एक विशेष सम्मान। प्रवर्ति सिंह का भी एक विशेष सम्मान यहां पर किया जाएगा। प्रवर्ति सिंह मैडम का भी एक विशेष सम्मान इस टूर्नामेंट के लिए। थैंक यू सो मच मैडम, आप भी यहां पर आए क्रिकेट देखने के लिए। थैंक यू सो मच। इस बार एक लग चुकी है और एक रन वहां पर। सोलह रन पे एक विकेट जा चुकी है। 13 गेंदों में 21 रन की जरूरत है। जबरदस्त मुकाबला यहां पर। 13 में 21। लास्ट बॉल इंपॉर्टेंट है। मयूर काले अंडर आर्म क्रिकेट इस बार आगे आके खेलने की कोशिश की है। एक लेग स्टिक के बाहर वाइट बॉल। एक्स्ट्रा रन के साथ स्कोर कार्ड यहां पर आगे बढ़ता हुआ। 17 रन हो चुके, 20 रन की जरूरत है। 13 में 20। इस बार स्लोअर वन, बट यहां पर दिशा देने की कोशिश की, वहां पर सिंगल रन मिले गए। लास्ट 2 ओवर का खेल पेंडिंग है और 12 में कुंदे में हुए 19 रन की जरूरत है। 12 में 19। देखो, जो रूल्स है वो रूल से फॉलो करना, क्रिकेट खेलना जरूरी है।
पेनल्टी दी जाएगी। 3 रन की पेनल्टी है, जो को ब्लैक ट्रैक होना कंपलसरी है। डिसिप्लिन से क्रिकेट खेलना जरूरी है। और अभी 12 गेंदों में 16 रन की जरूरत है। देखो जो ग्राउंड के अंदर है बच्चे लोग सब बाहर आ जाओ, जो अंदर है बाउंड्री लाइन के इधर। जबरदस्त हाई वोल्टेज मुकाबला, दूसरा यहाँ पर क्वार्टर फाइनल का मुकाबला चालू है। महाकाल 11 बनाम टीम सेंट्रल पार्क का एक जबरदस्त फाइटिंग मुकाबला। हा, शैलेशजी मुरकर यांना विनंती केली की प्रवीणजी पांडेंचा एक विशेष सन्मान आपण इकडे करत आहोत। हा, शैलेशजी मुरकर यांच्या हातून प्रवीणजी पांडेंचा एक विशेष सन्मान। 12 बॉलमध्ये 16 रनची गरज आहे। बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर विवेक येत आहेत। 12 बॉल 16 रन करा गोळा। मॅच चालली 12 बॉल 16। रत्नाकर सिंग यांचा देखील एक विशेष सन्मान आपण करणार आहोत। रत्नाकर सिंग आज या कार्यक्रमासाठी, रत्नाकर तिवारी यांचा एक विशेष सन्मान आपण इकडे या बॉलवर देखील थोडा बॉलला मात्र उसळी दिली गेली आहे। मॅच थोडीफार मात्र इकडे शांत होताना पाहिली गेली आहे। कसलं शेवटचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा। काही क्षण आपण बाकी आहेत। मॅच आपण पाहिलं तर कोणता संघ जिंकेल, साईराज 11 आणि पलक फर्निशिंगचा देखील यानंतर मॅच आपण पाहणार आहोत। सर्व मान्यवर आमचे प्रीतीजी पवार देखील आमच्यासोबत दाखल होत आहेत। एक समाजसेवक आणि या कार्यक्रमासाठी त्यांचा देखील मोलाचा वाटा राहिला गेलाय। सर्व आमचे अक्षयजी मात्रे, रोशनजी, बरे, त्यानंतर प्रेम वर्मा, अजयजी मात्रे, आज सर्व आमचे मान्यवर प्रीतीजी पवार देखील आपल्यासोबत दाखल झाले आहेत। समाजसेवक आणि चला मॅच चालू करायची आहे।
जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे. बघा अंपायरचा डिसिजन असेल तो एक्सेप्ट करावा लागेल. अकरा बॉल मध्ये 16 रनची गरज आहे. बॉल काउंट आहे अंपायर. डॉट बॉल आहे. ओके. न्यू बॅटर ऋषिकेश. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. ऋषिकेश पहिला बॉल बीट केला गेला आणि चांगला कमबॅक केला गेला विवेकने. सामना थोडा फसतोय. आता 10 बॉल मध्ये 16 करायचे आहेत. 10 चेंडूंनी 16 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. या बॉल देखील कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेला. 1 रन तिकडे. बावीस रन्स वरती 2 विकेट गेलेत. 9 बॉल मध्ये 15 रनची गरज है. 9 गेंदों में 15 रन की जरूरत है मैच जीतने के लिए टीम महाकाल 11. जबरदस्त मुकाबला यहाँ पर होता हुआ. हाई वोल्टेज मैच. 9 में 15 महाकाल 11 बनाम टीम सेंट्रल पार्क का ये फाइटिंग मुकाबला यहाँ पर आज के दिन का दूसरा क्वार्टर फाइनल. 9 में 15 बॉलिंग के लिए आ चुके हैं विवेक. इस बार शेप आउट हुए. अंदर आई गेंद और यहां पर बीट की है. कॉलिंग दिया. नॉन स्ट्राइक पे चांस है और यहां पर बैटर आउट. लॉस ऑफ 3 विकेट. 8 गेंदों में 15 रन की जरूरत है. अच्छा कमबैक किया यहां पर सेंट्रल पार्क ने. स्पून एंड स्पाइस वंडर बॉयज टीम यहां पर क्वालिफाई हो चुकी है टॉप 3 में. इसके बाद महाकाल 11 और ये मैच चालू उनमें से एक टीम क्वालिफाई होगी. उसके बाद साईराज 11 और पलक फर्निशिंग का मुकाबला रहेगा. सभी प्लेयर्स यहाँ पर एंजॉय कर रहे हैं. नाला सोपारे के सभी क्रिकेट प्रेमी, क्रिकेट लवर, हमारी महिला वर्ग भी यहाँ पर क्रिकेट को एंजॉय कर रही है. सर्व मान्यवर आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आहेत. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. सर्व महाकाल सेनाचे आपण पाहिलं तर पदाधिकारी, राष्ट्रीय अध्यक्ष महाकाल सेनाचे अनुरागजी पांडे, राहुलजी डुबे, कुणालजी म्हात्रे, गुरुजीत अरोरा, जयवंत विश्वकर्मा, त्यानंतर नवनिर्वाचित नगरसेविका ह्या परिसराच्या नमिताताई पाटील. या बॉलर बोल्ड आउट. बॅटर आउट. सेलिब्रेशन इकडे विवेकचं. थँक्यू. आज सर्व आमचे मान्यवर देखील उपस्थित आहेत. महिला भगिनी देखील उपस्थित आहेत. या परिसरातील नवनिर्वाचित नगरसेविका नमिता प्रितेश पवार. आज वसई विरार महानगरपालिकेवर देखील सर्वांचं लक्ष होतं आणि भारतीय जनता पार्टीचे देखील आपण पाहिलं तर सर्व पदाधिकारी इकडे उपस्थित आहेत. या परिसरातील दमदार आमदार राजनजी नाईक साहेब, महाराष्ट्र विधानसभा सदस्य. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक वर्ग आहेत. 7 बॉल मध्ये 15 करायचे. हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. 7 बॉल 15. या बॉलवर देखील बोल्ड आउट. विवेकचं सेलिब्रेशन. अफलातून बॉलिंग विवेकची. 12 बॉल 16 होते आणि फक्त 1 रनची ओढ टाकली गेली. विवेक. व्ही फॉर विक्ट्री और व्ही फॉर विवेक. क्या बात है दोस्तों. विवेक की बॉलिंग पसंद है तो विवेक के लिए बार जोरदार तालियां. जबरदस्त बॉलिंग की विवेक ने. छह गेंदों में 15 रन की जरूरत है. 6 में 15. छह में 15. 6 गेंदों में 15 रन की जरूरत है. बॉलिंग के लिए नितेश गुप्ता टीम के टीम ओनर है सेंट्रल पार्क के. और स्ट्राइक एंड पे है बैटर मनीष.
पहला ही बॉल यहाँ पर नो बॉल। 6 गेंदों में 14 रन की जरूरत है। क्रूशल मैच है ये। एक बाउंड्री आने के बाद फिर से कमबैक हो सकती है टीम बैटिंग करते हुए। महाकाल 11 उनके साथ सेंट्रल पार्क का ये फाइटिंग मुकाबला। जय मल्हार संघटनेचे आपण पाहिलं तर महाराष्ट्र उपाध्यक्ष जयवंत पोकळे आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि वेळात वेळ काढून ते देखील आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले गेले आहेत। आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं जयवंतजी पोकळे साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे। हाय व्होल्टेज मॅच आहे। मॅच थोडीफार शांत होताना पाहिली गेली आहे। जयवंत पोकळे साहेब आपण देखील व्यासपीठावरती यायचं आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे। आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आहे। 4 बॉलमध्ये 13 रनची गरज आहे। 4 बॉल 13। जयवंत पोकळे साहेब देखील आपल्यासोबत दाखल होतात आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले जयवंत पोकळे आणि जयवंत पोकळे साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत। आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले जयवंत पोकळे साहेब आपलं देखील अगदी स्वागत आहे। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आणि सेंट्रल पार्क टीमने एक जबरदस्त कमबॅक केलं। 3 बॉल आता 12 रनची गरज आहे। जबरदस्त मॅच। आता 3 बॉलमध्ये 12 करायचे आहेत। या बॉलवर बोल्ड आउट आणि नितेश गुप्ताचं सेलिब्रेशन बॅटर आउट। जबरदस्त मॅच पाहिली गेली। आता मात्र या मॅच वरती सेंट्रल पार्क टीमने एक जबरदस्त कमबॅक केला। सर्व बॉलर्सने खूप चांगले एफर्ट्स दिले। विवेकने एक चांगली बॉलिंग केली, विलासने चांगली ओव्हर टाकली, मयूरने चांगली ओव्हर टाकली, नितेश गुप्ताने। आणि हा सामना आपण पाहिला तर सेंट्रल पार्क टीमने आपल्या नावावर केला गेला। अभिनंदन टीम सेंट्रल पार्क, कॉंग्रॅच्युलेशन्स। टॉप 3 मध्ये क्वालिफाय होते टीम सेंट्रल पार्क। स्पून अँड स्पाइस, वंडर बॉयज त्यानंतर सेंट्रल पार्क अशा 2 टीम क्वालिफाय झाल्यात। हा साईराज टीम आणि पलक फर्निशिंग आपण लाईनअप करून घ्या मैदानाच्या आतमध्ये। आपण टॉस करणार आहोत। चेक। और इस हेलो 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 चेक। और इस मैच का प्लेयर ऑफ द मैच वी फॉर विक्ट्री और वी फॉर विवेक। विवेक को इस मैच का प्लेयर ऑफ द मैच का दिया जाएगा अवार्ड। वेल प्लेड विवेक। प्रितेश पवार यांना विनंती करेल की आपण ही मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट द्यायची आहे। विवेक
वेल प्लेड विवेकने एक जबरदस्त खेळ केला. जबरदस्त खेळ केला विवेकने क्रुशल मॅच मध्ये. 12 बॉल 16ला 1 रनची ओव्हर टाकली. गुड बॉलिंग विवेक. टीम साईराज आणि टीम पलक फर्निशिंग आपण लाईनअप करून घ्या लगेच.